नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्ता बदल, काँग्रेसने दिली राष्ट्रवादीला धोबीपछाड, तर धुळ्यातही काँग्रेसची एक हाती सत्ता। आता हा दलालांचा पक्ष होत चाललेला असं मला वाटतं। सगळे कॉन्ट्रॅक्टरचा हा पक्ष झालेला आहे। शिवसेना हा दलालांचा पक्ष झाल्याची मोहन रावले यांची जळजळीत टीका। पत्रकार परिषद संपण्याआधी शिवसेनेने केली रावलेंची पक्षातून हकालपट्टी। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 370व्या कलमाबाबत मोदींच्या विधानावरून पेटलाय वाद। मोदींच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचा भाजपचा दावा। काश्मीरमधल्या पक्षांनी मोदींना फटकारलं। मला असं वाटतं हे बिल या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। हिवाळी अधिवेशनात मांडणार जादूटोणा विरोधी विधेयक। हर्षवर्धन पाटील यांची माहिती। सत्ताधारी सदस्यांसाठी काढणार व्हीप। चौदा मेडिकल कॉलेजेस आणि 19 सरकारी हॉस्पिटल्समध्ये 1,500 कर्मचारी संपावर। संपाचा सगळ्यात जास्त फटका बसतोय मुंबईतल्या रुग्णांना। शरद पवार यांना तात्पुरता दिलासा। एमसीए अध्यक्षपदाच्या कामकाजापासून रोखणाऱ्या सेशन्स कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती। पुढची सुनावणी 17 डिसेंबरला। आणि काश्मीर खोऱ्यात वाढलाय थंडीचा कडाका। तापमान -2 डिग्री सेल्सिअस इतकं झालंय कमी। या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी धुळे आणि नंदुरबारची, कारण धुळ्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसला एक हाती सत्ता मिळाली आहे। धुळ्याच्या 56 जागांपैकी काँग्रेसला 30 जागा मिळालेल्या आहेत। भाजपला 13 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 7, शिवसेनेला 2 आणि 4 जागा या अपक्षांना मिळालेल्या आहेत। आपण बघतोय धुळ्यामधले निकाल हाती आलेले आहेत। धुळ्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक हाती सत्ता मिळालेली आहे। 30 जागा काँग्रेसनं राखलेल्या आहेत। धुळ्यानंतर बातमी बघणार आहोत नंदुरबारची, ती देखील किती महत्त्वाची आपण बघू शकतोय, कारण नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसनं राष्ट्रवादीला धूळ चारत विजय मिळवलाय। नंदुरबारमध्ये सत्तांतर झालंय आणि धुळ्यामध्ये देखील आपण बघितलं काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे।